हॅलो. हॅलो नमस्कार, मी नेहा बोलतेय. कोण नेहा? नेहा कामत. मागे तुमची खोली बघायला आले होते. अच्छा अच्छा, हा हा हा, नेहा कामत. हा बोला बोला. ती जागा अजून अवेलेबल आहे ना? हो आहे ना, आहे. नाही पण काय आहे, दोघं तिघं ती खोली बघून गेलेत. तेही इंटरेस्टेड आहेत. तुम्हाला जर हवी असेल ना तर तुम्हाला आजच टोकन द्यावं लागेल. हो हो, असं समजा मी ती जागा घेतली, मला थोडा वेळ द्या, मी लगेच येते. आजच शिफ्ट होणार होता मी. नाही, तुम्हाला जर एवढी घाई असेल ना तर तुम्हाला डिपॉझिट सुद्धा आजच द्यावं लागेल. हो हो, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. मग ठीक आहे, या तुम्ही या. ठीक आहे, थँक्यू. अगं तू काही काळजी करू नको ग, मी सगळं व्यवस्थित करतो आहे. बघ जरा खोली कशी केली आहे ते. काका काय झालंय? सगळं सामान कसं बाहेर काढून ठेवलंय? बरं झालं तू आलीस. आता मी तुलाच बोलवायला येणार होतो. का? हे बघ, तू जरा आतली खोली जाऊन बघून ये. हं? आतापासून तू आणि परी आतल्या खोलीत राहणार आहात. आम्ही दोघं इथे बाहेरच्या खोलीत. जरा अडचण होईल, पण त्याला आता काही इलाज नाही. काका हे काय बोलताय तुम्ही? आता एवढ्याच्या घरात आपण चौघे जण कसे राहणार, असाच प्रश्न पडलाय ना तुला? हं? आपण एकमेकांना काही परके आहोत का? आणि एकदा सांभाळून घ्यायचं ठरवलं ना की सगळं ऍडजस्ट होतं. काका मी असं कुठे काय म्हणाले? अगं बाळा, तू काही म्हणणारच नाहीस म्हणून मलाच बोलावं लागतंय ना. आणि घर केवढं आहे याच्यापेक्षा डोक्यावर छप्पर असणं ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. हे बघ, तुझ्या काकूचं आणि माझं याबद्दल सगळं बोलणं झालेलं आहे. तेव्हा आता तू तुझं सामान घ्यायचं आणि इथे येऊन राहायचं. काका मी तुमची ही सगळी धडपड बघतीये आणि मला माहितीये तुम्ही आणि काकू नेहमीच माझ्यासाठी देवासारखे धावून येतात. तू वेडी आहेस का? हा, आमची मुलगी आहेस ना बाळा तू. अरे तू आमची मुलगी आहेस असं आम्ही सगळ्या जगाला ओरडून सांगत असतो. हा, आणि आमच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी तूच धावून येतेस ना. मग आता तुझी अडचण आहे तेव्हा आम्ही एवढं सुद्धा करायला नको? काका मी घर ऑलरेडी बघून ठेवलंय, मला आजच तिथे निघावं लागेल. म्हणजे आता आमच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही? हा, म्हणजे आई बाप म्हणून एवढा सुद्धा अधिकार नाही का आमचा? काका मी असं नाही बोलत आहे. मी आधी पण तुमची मुलगी होती आणि आता पण तुमची मुलगीच आहे काका. मी फक्त एवढं म्हणतेय की यावेळेला मला तुमची मदत नकोय, तुमचा आशीर्वाद हवाय काका. मला आशीर्वाद द्या. आणि पुढे काही झालं तर तुम्ही आहातच ना सावरायला. हे बघ, आता आम्हाला जे काही वाटलं समजलं ते आम्ही बोललो. यापुढे तुझी मर्जी. चल चल माझ्यावर चल. काय वहिनी, कुठे? तू आधी चल माझ्या बरोबर. मी बाहेर रिक्षा थांबवलीये. कुठे पण? अगं कुठे वगैरे विचारत बसू नकोस, बाहेर रिक्षा थांबवलीये मी. चल. वहिनी इथे काय परिस्थिती आणि तुम्हाला कुठे नेतेस? तुझ्यावरची परिस्थिती मला माहितीये म्हणूनच मी इतकी धावत पळत आलीये. तुला काय वाटलं मला माहिती नाहीये तुझं घर विकलं गेलंय ते? चल. तुला कोणी सांगितलं? मीही बऱ्याच लोकांना ओळखते हो, तुझ्या त्या बँकेतल्या लोकांना. समजलं का? आता बोलत बसू नकोस, चल लवकर. कुठे नेतेस तुम्हाला? यशकडे. कळलं? अगं यशकडे? यशकडे काय विचारतेस मला? तुला माहिती ना तो किती मोठा माणूस आहे ते. अगं तुझं हे घरच काय, अख्खी बिल्डिंग विकत घेईल तो. आपलं काम होईल, नको विचार करू. चल. वहिनी मी कुठे येणार नाही आणि यशला भेटायला तर मुळीच नाही. मी काय त्याला चाळीच्या हळदी कुंकवाचं आमंत्रण देत नाहीये. आपलं काम आहे, काम होईल म्हणून सांगते. चल प्लीज तू हट्ट नको करूस. मी नाही हट्ट करत आहे. परीचा विचार कर जरा, कळलं का? उद्या डोक्यावरचं छप्पर गेलं तर काय करशील? काही करीन पण यशकडे मदत नाही मागणार. म्हणजे तुला तुझा हट्टीपणा सोडायचा नाही नेहमीप्रमाणे. बोलूच नकोस ना मग. तुला बोलायचं नाही, नको बोलूस. मी बोलते यशी. चल. तू जर असं काही केलंस ना तर मी तुझ्याशी बोलायचं बंद करेन.
देव देतो आणि कर्म नेतं असं म्हणतात याला. समजलं? तुझ्याशी ना काही बोलण्याचाच अर्थ नाहीये. नमस्ते नेहाबाई. नमस्कार. आपण कोण? मी गुनीबाई कर्नावट. हा तुमचं घर बँकेकडनं आम्हीच विकत घेतलेलं आहे. अच्छा, आलं लक्षात. पण 24 तासाची मुदत आहे ना अजून? वांधो नाही आहे ना, मुदत आहे मॅडम. काय मॅडम, मी आहे बिझनेसमॅन. हा शिफ्टिंग सर्व्हिस पण माझा बिझनेस आहे. तुम्ही फक्त नवीन घराचा ॲड्रेस मला द्यायचा आणि टेम्पोचा भाडा. माझा मानस लोक तुम्हाला पोचवेल ना. मतलब हा समजा सामान तुमच्या नवीन घरी नेऊन पोचवेल. नाही टेन्शन नाही घ्यायचा मॅडम. 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे लोकांना. तुमच्या घरचा काय पण सामान तोडफोड मोडतोड काय नाही करेल, गॅरंटी आहे आपली. अहो पण अजून सामान शिफ्टिंग करायचं मी काही ठरवलं नाही. वांधो नाही. ते पण मला खबर होता, म्हणून तर मी हे लोकांना घेऊन आला ना. काय तुम्ही सिंगल लेडी, आता एकटी बाय माणूस काय काय करेल ना. आणि एकट्या बाय माणसाला हेल्प करणं हे तो आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही. तुम्ही लोक बघत का उभे राहिला. चला सामान पॅक करा. चला या आवरायला घ्या. चला या. नेहा, अगं बाई, कोणी पाहुणे आलेत का? मी नंतर येते. काकू, हे गुणीबाई, नमस्ते. नमस्कार. या घराचे नवे मालक. अच्छा, हो, मी आलेच. गुणीबाई, माझंही जरा एक काम होतं. म्हणजे काय आहे, आमचंही घर विकायचंय. वेळ असेल तर येऊन बघता का आत्ताच? हा येते ना, येते. हा, या.